नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी ते माळेगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून लोकप्रतिनिधींचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। 1 ते 1.5 किलोमीटर अंतर असलेला रस्ता गेल्या 15 वर्षापासून जैसे थे आहे। कित्येकदा रस्त्यातील खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात देखील घडले आहेत। दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या रस्त्याचे काम तातडीने व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पिंपळगाव ते माळेगाव हा रस्त्याची कंडिशन एवढी खराब आहे की रस्त्यानं पैदल सुद्धा चालता येत नाही। आणि माझा हे मुलगा आहे पहिल्या वर्गात नाव टाकून याला शाळेत जायची व्यवस्था नाही। आम्ही काय घरी शिकवावं काय? याची तुम्ही दखल घ्या आणि याचं तुम्ही निर्णय लावा, नाहीतर आम्ही येणारा मतदान वोटिंग कोणतेही येऊ आम्ही वोटिंग करणार नाही। कारण आता आम्ही गावामध्ये राहतो तर काय जनावर नाही, माणसंच राहतो। आदिवासीसारखा व्हा मी इथं आदिवासीच्या बळाला आमची परिस्थिती खराब आहे। तुम्हाला खोटं लागत असं कोणी तुम्हाला खोटं लागत असं पाहून या। ज्यावेळेस मतदान वोटिंग येते त्यावेळेस त्याच्या गाड्या हेलिकॉप्टरने येऊ शकते का इथं? मग त्यावेळेस खड्ड्यातून गाड्या येते, आम्हाला वोटिंग करून द्या, आम्हाला निवडून द्या। त्यावेळेस म्हणते की आम्ही तुमचा आता 15 नाही 20 दिवसात रस्ता करून देऊ। नंतर एक वेळ गेले का डबल पाहिजे आले येऊन सुद्धा पाहत नाही। याचे तुम्ही नोंद घ्या। आदिवासीसारखा आमचं गाव टाकलेलं आहे। लय खराब परिस्थिती आहे आमच्या रस्त्याची। शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना याच रस्त्याने ये-जा करावे लागते। तसेच पिंपळगाव निपाणी येथील शेतकऱ्यांना याच रस्त्याने जावे लागत असल्याने उत्पादित शेतमाल नेताना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांना तसेच माळेगाव वासियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। एखाद्याचा जीव गेल्यावर संबंधित खाते जागे होणार का असा देखील प्रश्न माळेगाव वासी विचारत आहे। पिंपळगाव ते माळेगाव या रस्त्याची परिस्थिती इतकी खराब आहे का इथं टोंगाय गड्डे पडले आहे। कारण की गाडी बैली सुद्धा येऊ शकत नाही, लेकराला चालता येत नाही, सायकल सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही। आमच्या इथे एखादा पेशंट जर बिमार पडला तर आम्हाला गाडी बैलांना पिंपळगावपर्यंत न्याय लागते। आम्ही कास्तकार लोक आहोत, इथून माल जर मार्केटला न्यायचं असलं तर आम्हाला गाडी बैलांना पिंपळगावपर्यंत थैल्या टाकून पोते टाकून न्याय लागते, तिथून आम्हाला गाडी टाका लागते। इथली आमची परिस्थिती खराब आहे। आमच्या इकडे कार्यकर्ता एकही गावावर लक्ष देत नाही। आमचं गाव समजा 1.5 पावणे 200 लोकसंख्येचं गाव आहे, त्यामुळे आमच्या गावावर एकही प्रतिनिधी लक्ष देत नाही। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे व दुरुस्ती करण्याबाबत अनेकदा आवाज उठवून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। नांदगाव खंडेश्वर येथे आमदार प्रताप अडसड यांच्या जनता दरबारमध्ये सुद्धा माळेगाव वासियांनी निवेदन दिले व त्वरित रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली। मात्र त्यांनी सुद्धा या रस्त्याकडे कानाडोळा केल्याने माळेगाव वासी संतप्त झाले आहेत। या रस्त्याने मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक व खराब रस्त्यांमुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय याचा संबंधित विभागाने विचार करून रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी माळेगाव वासियांनी केली आहे। या रस्ते दुरुस्तीसाठी संबंधित ग्रामपंचायतीने ठराव देखील जिल्हा परिषदेला सादर केला व दिवाळीनंतर या रस्त्याचे काम चालू करू असे आश्वासन देखील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिले। मात्र अद्यापपर्यंत या रस्त्याचे काम चालू न केल्याने माळेगाव वासी व पिंपळगाव निपाणी वासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा जिल्हा परिषदेमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माळेगाव वासियांनी दिला आहे। आमचा माळेगाव ते पिंपळगाव निपाणी रस्ता हा 15 वर्षापासून पूर्ण उकडलेला आहे, तरी या रस्त्याकडे कोणीही प्रतिनिधी येऊन पाहत नाही। मी वारंवार कंप्लेंटा केल्या, निवेदनसुद्धा दिले आहे, तरी आमच्या गावचे पहिल्या वर्गापासून ते 10व्या वर्गापर्यंत मुलं शाळेत जातात, रोज पडतात, कोणी टोंगे फुटतात, कोणाला दवाखान्यात न्यावं लागते, तरी याकडे कोणीही म्हणजे लक्ष करत नाही। तरी आम्ही माननीय आमदार प्रतापदादा अडसड यांच्या जनता दरबारमध्ये आम्ही निवेदनसुद्धा दिलं आहे आणि आमच्याजवळ ते निवेदनची वशीसुद्धा आहे। त्यांना वारंवार फोन करून ते सुद्धा या गावाकडे 2 वर्षापासून आलेसुद्धा नाही। संदेश ढोके, विदर्भ न्यूज, पिंपळगाव निपाणी।